नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रोग्रेसिव्ह फार्मिंगमध्ये मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आता मी खरबुजाच्या प्लॉटवरती उभा आहे आणि आपण याच प्लॉटवरती आपण याच्या अगोदर सुद्धा एक पार्ट 1 म्हणून एक व्हिडिओ बनवला होता। त्याच्यामध्ये आपण खरबुजाच्या मशागतीपासून लागवडीपर्यंत जे काही आपल्या मशागत करायची आहे शेताची त्याच्याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यापुढेच आता पार्ट 2 आहे हा। याच्यामध्ये आपण आता खरबूजाची उगवण होत आहे। जवळपास इथं खरबूज हे 28-29 नोव्हेंबरला इथं लागवड झालेली होती आणि आज 10 डिसेंबर आहे, म्हणजे जवळपास एक 10 ते 11 दिवस झालेले आहेत या प्लॉटला। इथं बियांची लागवड केलेली होती आणि उगवण क्षमतासुद्धा चांगली झाली आहे मित्रांनो। त्यामध्ये ज्यावेळेस इथं लागवड झाली होती त्याच दिवशी मित्रांनो इथं अतिशय जास्त पाऊस पडलेला होता, त्याच्यामुळे आणखीसुद्धा रानामध्ये वापसा झालेली नाही आहे, पण तरीसुद्धा उगवण क्षमता इथं चांगली झालेली आहे मित्रांनो। आता इथून पुढची जी प्रॅक्टिस आहे आपली, म्हणजे एक 10-11 दिवसानंतर आपली जी उगवण झालेली आहे याच्यामध्ये जे आपल्याला आळवण्या घ्यायच्या आहेत, म्हणजे आपण शेड्यूलप्रमाणे याच्यामध्ये 3 आळवण्या करणार आहोत। त्याच्यामध्ये पहिली आळवणी आपण आता उगवण एक 2 ते 3 पानावरती खरबूज आलेला आहे, त्याच्यामुळे आपण आता पहिली आळवणी आपण आज इथं शेतकरी बांधवांना इथं द्यायला करण्यासाठी सांगत आहोत। त्याच्यामध्ये मित्रांनो आपण पहिल्या आळवणीमध्ये इथं आपल्याला NPK कॉन्सर्शिया आणि त्याच्यासोबतच आपल्याला मायक्रोरायझा म्हणजे व्हॅमचा वापर करायचा आहे। तर त्याच्यामध्ये आपण जे आता इथं देत आहोत शेतकऱ्यांना, त्याच्यामध्ये आपण फार्मटेक्सचं जे आहे म्हणजे टेक्स्ट NPK आणि टेक्स्ट मायक्रोरायझा म्हणून येतं याच्यामध्ये, तर याचा वापर इथं करत आहेत। त्याच्या जागेवरती आपण इथं चांगल्या दुसऱ्या कंपनीचं सुद्धा वापरू शकतो। त्याच्यामध्ये तुम्हाला आयडियल ॲग्रिसर्चचं जे आहे त्याची किटसुद्धा चांगल्या क्वालिटीची आहे, त्याचे अतिशय छान रिझल्ट्स आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला किटमध्ये व्हॅम मायक्रोरायझा असेल किंवा NPK कॉन्सर्शिया असेल, असे दोन्हीसुद्धा त्याच्यामध्ये घटक आपल्याला त्याच्यामध्ये मिळतात, त्याच्यामुळे आपण याचासुद्धा वापर आपण इथे करू शकतो। मित्रांनो, ही झाली आपली पहिली आळवणी, म्हणजे आपण इथं जे नत्र, स्फुरद आणि पालाश असे 3 मुख्य अन्नद्रव्य आहेत। त्याच्यामध्ये आपलं नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू असतील, त्याच्यासोबतच फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असे तिन्ही त्याच्यामध्ये बॅक्टेरिया येत असतात। त्याच्यासोबतच मित्रांनो आपल्या जे मुळे असतात झाडाच्या, ज्यावेळेस आपण उगवण होते त्यावेळेस रोप अतिशय लहान असतं, त्याच्यामुळे याच्यावरती मुळ्याची ग्रोथ करण्यासाठी याच्यामध्ये मायक्रोरायझाचा आपण इथं वापर करत आहोत। मायक्रोरायझा व्हॅम जे आहे मित्रांनो मुळ्यावरती कार्य करतं। मायक्रोरायझा जे खाद्य आहे तर आपलं जे नत्र, स्फुरद, पालाश असतं जमिनीमध्ये तेच त्याचं खाद्य आहे, ते मुळ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे व्हॅम करत असतं। त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला इथं या दोन्हीचा वापर पहिल्या आळवणीमध्ये करायचा आहे। मित्रांनो, जे आपण म्हणजे इथून पुढे सुद्धा आपण जे फर्टिगेशन करणार आहोत तर याला स्थिरीकरण करण्याचं काम, मुळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सगळे जीवाणू करत असतात, त्याच्यामुळे आपण हे या आळवणीमध्ये याचा वापर करत आहोत। त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी जी आळवणी आहे आपल्याला याच्यामध्ये कीटकनाशकाचा त्यासोबतच एका हार्मोनचा वापर करायचा आहे आणि 1261-0चा वापर करायचा आहे। त्याच्यामध्ये आपण कीटकनाशकामध्ये थायमिथॉक्झाम 30% FS फॉर्म्युलेशनचा वापर करत आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबतच एक बायोस्टिम्युलंटमध्ये आपण इथं सीवीड एक्स्ट्रॅक्ट, त्याच्यासोबतच ह्युमिक ॲसिड आणि अमायनो आणि फुलविक असे कॉम्बिनेशन असणारं स्टार्टअपचा वापर करणार आहोत, म्हणजे जे की फार्मटेक्स कंपनीचंच आहे। मित्रांनो, हे जे बायोस्टिम्युलंट आहेत आपण इतर कंपनीचे सुद्धा वापरू शकतो, आमच्याकडे हे उपलब्ध आहे, त्याच्यामुळे आपण इथे देत आहोत। याच्यामध्ये मित्रांनो स्टार्टिंगला ज्यावेळेस पांढऱ्या मुळीची वाढ असेल, त्याच्यासोबतच अन्नद्रव्याचा अपटेक असेल, हे व्यवस्थित होण्यासाठी आपण या पहिल्या आळवण्या याच्यामध्ये करत आहोत। आळवणी करत असताना पंपाच्याद्वारे आपण रोपाच्या बुडामध्ये टाकायचं आहे, जास्त आपण हे पानावर पडू द्यायचं नाही आहे। आणि त्याच्यासोबतच मित्रांनो काही शेतकरीला ड्रिपमधून देत असतात, आपण ड्रिपमध्ये सुद्धा देऊ शकतो, पण आपल्याला ज्यावेळेस रोपं लहान असतात तर त्याची मुळे जास्त लांब झालेली नसतात आणि ज्यावेळेस आपण ड्रिपमधून याला देत असतो त्याच्यामध्ये हजारो लिटर पाणी याच्यामधून जात असतं आणि रोपं लहान असल्यामुळे त्याच्यापर्यंत तेवढं पोहोचत नाही आणि याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळत नाही। त्याच्यामुळे आपण पहिल्या 3 आळवण्या पंपाच्याद्वारे रेकमेंड करत असतो। त्याच्यामुळे मित्रांनो योग्य त्याच्या मुळ्याच्या वरतीच ते पाणी पडतं आणि त्याच्यामुळं आंतरप्रवाही औषध असल्यामुळे याच्यामध्ये सिस्टीममध्ये सुरुवातीपासूनच ते चांगल्या पद्धतीने कार्य करत असतं। त्याच्यासोबतच जे कीटकनाशक आहे थायमिथॉक्झाम 30%, तर हे लहानपणी सिस्टीममध्ये गेल्यामुळे पुढे ज्या अडचणी येत असतात त्याच्यामध्ये रसशोषक किडी असतील, नागाळी आहे, याचा प्रादुर्भाव आपल्या रोपावरती होणार नाही, म्हणून आपण याचा वापर आपण दुसऱ्या आळवणीमध्ये करणार आहोत। त्याच्यानंतर मित्रांनो तिसरी जी आळवणी आहे, म्हणजे आपण आता 10 तारीख आहे तर पहिली आळवणी होते, त्याच्यानंतर 1 दिवस मध्ये जाऊ द्यायचं आहे। 12 तारखेला आपल्याला इथं कीटकनाशकाची त्यासोबत या बायोस्टिम्युलंटची आणि 1261-0 1 किलोची अशी आळवणी होणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला तिसरी जी आळवणी आहे, तिसरी आळवणी आपल्याला त्याच्यानंतर 1 दिवस जाऊ द्यायचं आहे, म्हणजे 10, 12 आणि 14 तारखेला तिसरी आळवणी होणार आहे इथं। तर इथं 14 तारखेला जी तिसरी आळवणी होणार आहे याच्यामध्ये एक बुरशीनाशक घ्यायचं आपल्याला, त्याच्यामध्ये आपण थायपोनेट मिथाईल 70% W फॉर्म्युलेशनमध्ये मिळतं WP, तर त्याचा वापर इथे करणार आहोत। त्याच्यासोबतच मित्रांनो आपल्याला इन्स्प्रिन एक हार्मोन आहे त्याचा वापर करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण परत 1261-0चा 2 किलो, म्हणजे अशा पहिल्या 3 आळवण्याचा वापर आपण इथं या प्लॉटवरती करणार आहोत। मित्रांनो याचे अतिशय छान रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतील आणि अशा पद्धतीने आपला हा प्लॉट आहे, हे पुढचा पार्ट 2 आहे, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आहे मित्रांनो। आणि
याच्यानंतर हे जे 3 आळवणे आहेत याच्यामध्येच आपल्याला एक स्प्रेसुद्धा या प्लॉटवरती करायचा आहे। तर हा स्प्रे जे आहे म्हणजे पहिल्या 2 आळवण्या आपण केल्याच्या नंतर त्याच्यानंतर आपल्याला तिसरा जे मध्ये 1 दिवस आपण देणार आहोत मध्ये गॅप आळवणीसाठी तिसऱ्या, तर त्याच्यामध्ये एक आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे। तर स्प्रेमध्ये आपण इथं स्टार्टिंगला आपल्याला इथं आलिकाचा वापर करू शकतो आपण स्प्रेमध्ये। त्यासोबतच एक 7 रेस म्हणून हार्मोन आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो चांगली ग्रोथ होण्यासाठी, झाडांची फुटवे काढण्यासाठी, इथून पुढे चांगली वाढ होण्यासाठी किंवा अन्नाचा अपटेक करण्यासाठी अन्नद्रव्याचा त्याच्यामध्ये हार्मोन आहे 7 रेसमध्ये, आपण याचा वापर करायचा आहे। अशा पद्धतीने म्हणजे एक 7 रेस त्यासोबत आलिका आणि त्याच्यासोबत आपल्याला एक बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करू शकतो। त्याच्यामध्ये आपण इथं त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट नावाचं एक बुरशीनाशक आहे त्याचा वापर करत आहोत। तर अशा पद्धतीने मित्रांनो एक पुढच्या 5-7 दिवसाचा एक शेड्यूल आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ आहे। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा। आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करा। भेटूया मित्रांनो परत पुढच्या व्हिडिओमध्ये, पार्ट 3 आपला लवकरच आपण घेऊन येत आहोत। तर त्या व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत। तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार।